श्री हरिविजय अध्याय 34. द्रौपदीच्या लज्जेचे रक्षण. राजसूय यज्ञात शुक्राचार्याचे आगमन. श्रीकृष्णाची अग्रपूजा. धर्मराजाच्या राजसूय यज्ञाच्या समारंभात रोज सर्व पंक्तींना द्रौपदी भोजन वाढीत असे. ऋषी, ब्राह्मण, राजे सर्वांना यथेच्छ मिष्टान्न मिळे. सर्व पंक्तींना वाढणारी एकटी द्रौपदी होती. ती सर्वांना अन्न पुरवीत असे. तो चमत्कार धर्मराज श्रीकृष्ण उभेता पाहत असत. द्रौपदी ज्यावेळी पंक्तीत वाढून दमली, म्हणजे तिने कृष्णाचे रूप पाहिले की तिच्या श्रमाचा परिहार होई. नंतर पुन्हा पहिल्या उत्साहाने ती वाढायचे काम करू लागे. एके दिवशी ब्राह्मण जेवून उठल्यावर राजांच्या पंक्ती बसल्या. त्यांना द्रौपदी वाढू लागली. श्रीकृष्ण नेहमीप्रमाणे तिच्या जवळच होते. तिने त्यांच्याकडे पाहिले तेव्हा तिच्या आनंदोर्मी उसळल्या. त्यामुळे तिच्या कंचुकीचे बिरडे सुटले. पदर किंचित बाजूला सरला. द्रौपदीचे दोन्ही हात वाढण्यात गुंतले होते. ती घाबरीघुबरी झाली. त्यावेळी शकुनी, दुर्योधन, सर्व कौरव आपापसात हसून तिची थट्टा करू लागले. ते डोळ्यांनी एकमेकांस खुणवू लागले. त्यांनी अन्नपदार्थ मागण्याचा सपाटा चालविला. कित्येक थट्टेने म्हणाले, "वहिनी, आम्हाला जिलबी आणा." कित्येक म्हणाले, "लाडू वाढा." ही भलतीच थट्टासूचक भाषणे ऐकून द्रौपदीच्या अंगावर दुःखाचे शहारे उभे राहिले. ती अत्यंत व्याकुळ झाली. त्यावेळी तिने श्रीकृष्णाच्या मुखाकडे दीनवदनाने पाहिले. कृष्णाने तत्क्षणी द्रौपदीच्या 2 हातांशेजारी आणखी 2 हात निर्माण केले. द्रौपदीने तात्काळ त्या 2 हातांनी चोळीचे बिरडे घालून दुसऱ्या 2 हातांनी ती वाढू लागली. तिला त्या वेळी आनंद होऊन इच्छिलेला पदार्थ तिने सर्वांस आग्रहाने वाढला. भीमास्तर त्यावेळी भयंकर क्रोध येऊन तो उघडपणे कौरवास बोलला, "जर तुम्ही आता एखादा पदार्थ पानावर टाकला तर मी तो तुमच्या शेंडीस बांधीन." तेव्हा मात्र कौरव भयाने खाली पाहू लागले. द्रौपदी वाढून घरात आल्यावर तिने श्रीकृष्णचरणी मिठी घातली. द्रौपदी कृष्णास म्हणाली, "कृष्णा, तू माझा भाऊ व्हावास म्हणून मी हजारो जन्म घ्यायला तयार आहे, पण तू माझा पाठीराखा बंधू व्हायला हवास." कृष्ण नुसता हसला. धर्मराजाचा तो अपूर्व याग समारंभ संवत्सरापर्यंत चालला. नित्य किती पात्रे जेवत होती त्याची गणतीच करवत नाही. श्रीकृष्ण, कुंती, 5 पांडव व द्रौपदी अशी 8 जणे नित्य रात्री सर्वांचे जेवण झाल्यावर जेवत. या यज्ञातील चमत्कार पाहण्यासाठी देव वेदव्यासपुत्र शुक्ल ऋषी एके दिवशी तेथे आले. स्वतः श्रीकृष्ण या यागात यचिष्ट करतात, हे धर्मराजाचे भाग्य. तेव्हा कृष्ण हस्ते पावन झालेले उच्छिष्ट अन्न आपण एकदा सेवन करावे अशी इच्छा त्यांना झाली. परंतु मंडपात येण्यास कोठूनच रेघा होईना. म्हणून त्यांनी शुकाचे म्हणजे पोपटाचे रूप घेऊन ते एका उष्ट्या पत्रवाळीवर बसले. तेथील शिते ते खाऊ लागले. त्याबरोबर स्वर्गात एकसारखा घंटेचा नाद होऊ लागला. तो ऐकून हे अद्भुत काय घडले म्हणून धर्मराजाने श्रीकृष्णाला विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, "धर्मराजा, तुझ्या येथे जेवून एक ब्रह्मवेत्ता तृप्त झाला आहे म्हणून देवलोकात या घंटा वाजत आहेत. ज्याच्या दृष्टीत भेदभाव उरला नाही, जो ब्रह्मज्ञानी असतो त्याला ब्रह्मवेत्ता म्हणतात. असे ब्रह्मवेत्ते पृथ्वीवर फक्त कपिल, याज्ञवल्क्य, शुक्ल आणि त्रिदत्तात्रेय हे 4 आहेत. त्यापैकी एक कोणीतरी येथे जेवला आहे." हे ऐकून धर्मराज म्हणाला, "श्रीकृष्णा, त्या महाभागाचे मला दर्शन करावा." लगेच श्रीकृष्णाने धर्मराजाला हाताला धरून बाहेर आणले व वेश पालटून उच्छिष्ट भक्षण करीत असलेला दिसले. त्याच क्षणी शुकाचार्यांनी आपले रूप प्रकट केले. त्यांनी श्रीकृष्णास व धर्मास आलिंगने दिली. श्रीकृष्णांनी त्यांना हातास धरून यज्ञमंडपात आणून बसविले आणि धर्माकडून त्यांचे षोडशोपचारे पूजन करविले. राजसूय यज्ञ संपूर्ण झाल्यावर भीष्मांनी सर्वांना आहेर देण्यास धर्मास सांगितले. आता अग्रपूजेचा मान कोणास द्यावा म्हणून धर्मराजाने भीष्मास विचारले. तेव्हा भीष्म म्हणाले, "श्रीकृष्णा वाचून सर्व ब्रह्मांडात कोणी श्रेष्ठ नाही." हे ऐकताच धर्मराजाची षोडशोपचारे पूजा केली. द्रौपदी पंचारती घेऊन धर्मशेजारी उभी होती. सर्व सभा श्रीकृष्णाचा पुन्हा पुन्हा जय जयकार करीत होती.
धर्मराजाने वस्त्रेभूषणे, अलंकार, षोडशोपचारे अर्पण केले. द्रौपदीचे पाठीराखा बंधू म्हणून श्रीकृष्णास ओवाळले. सर्वांनी ते दिव्य स्वरूप आपल्या अंतःकरणात साठविले. असा प्रसंग पुन्हा कधी घडला नाही.